जबरदस्ती रिपोर्ट हा कोण करते ते रिपोर्ट? किशोर मेश्राम आमचा रिपोर्ट करते. तर हे जागा तुमची आहे? आमची हो, ही जागा माझ्या सासऱ्याची हो, बाबूलाल तुलाराम मेश्रामची 40 वर्षापासूनची धरलेली जागा आहे. हे मोह आम्ही असतून एवढ्या जागेमध्ये आम्ही आपला गुजर करतो. मग दिलीप मेश्राम यांच्यावर तर काय? त्याचा काही येते रोल नसे. आम्हीच 3 जणांना कुंपण केलो. यानं ट्रॅक्टर बोलवलं आणि हा कुंपण जबरदस्ती मोडला. किशोर मेश्राम जिल्हा परिषदची जागा आहे ना? असेल ना, आमची 40 वर्षापासूनची धरलेली आहे ना. हो ना, जिल्हा परिषदची. तुमच्यामुळे एका जणाला निलंबित करण्यात आले गावामध्ये. पण ते खोटा आरोप आहे ना साहेब. खोटा आरोप आहे त्याच्यावर. खोटा आरोप लावला त्यानं. माझी रजिस्ट्रेशन आहे तर माझी समिती आहे म्हणते. कोणती समिती काय नसे, सब खोटा है. दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले मुरदोली ग्राम में मौजूद हूँ। आप देख सकते हो यह जो मुरदोली इलाके का एरिया है और यही एरिया से जो है शुरुआत हो रही है मुरदोली ग्राम की। अभी पिछले कुछ दिनों के पहले आपने देखा होगा अखबारों में जो हेडलाइन बना हुआ है मुरदोली ग्राम के जो है पुलिस पाटिल के ऊपर निलंबन की कार्रवाई जो है संबंधित विभाग के अधिकारियों के नेतृत्व में की गई है। तो दर्शकों, जैसे कि मैं आपको दिखाना चाहूंगा जो है मुरदोली ग्राम के पुलिस पाटिल और सबसे बड़ी जो मशहूर ग्राम पंचायत के नाम से जानी जाती है मुरदोली ग्राम पंचायत। अखबारों की कटिंग आपको दिख रही होंगी जिस तरीके से जो है मुरदोली ग्राम के पुलिस पाटिल को निलंबित किया गया, ऐसी जो अखबारों की कटिंग है वह मैं आपको दिखाने का प्रयास कर रहा हूँ स्क्रीन के जरिए। लेकिन संबंधित विभाग के अधिकारियों ने जो है वह तो कार्रवाई की। कार्रवाई करने के पश्चात में जो है मुरदोली ग्राम के जो है कुछ लोगों का हमें कॉल आया। कॉल आने के बाद हम जो है स्पॉट पर पहुंचे मुरदोली ग्राम में। अब यह जो मुरदोली ग्राम का जो इलाका है, आजू बाजू का परिसर है, आप देख सकते हो। अब यहाँ से सीधा हम जाएंगे जो है मुरदोली ग्राम जाएंगे और अतिक्रमण को लेकर जो खबरें प्रकाशित हुई थी पिछले कुछ दिनों के पहले कि मुरदोली ग्राम के पुलिस पाटिल ने अतिक्रमण किया है, लेकिन अतिक्रमण को लेकर एक सबसे बड़ा सवाल खड़ा हो रहा है, अतिक्रमण किया किसने? अब अतिक्रमण यदि अगर पुलिस पाटिल ने किया है तो निलंबन की कार्रवाई हुई। यदि अगर पुलिस पाटिल ने अतिक्रमण ही नहीं किया है तो फिर किस पर कार्रवाई होना चाहिए, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। कई सारे सवाल जो है यह जो है खड़े हो रहे थे। कई सारे तख्ते जो है एक दूसरे से जुड़े हुए थे। एक तरफ कहा जा रहा है कि मुरदोली के पुलिस पाटिल जो है दिलीप मेश्राम, उनका कहना आ रहा है कि मैंने कोई अतिक्रमण नहीं किया। अतिक्रमण फिर किसने किया, सबसे बड़ा सवाल खड़ा हुआ है। तो दर्शकों, अब सीधा हम चलते हैं मुरदोली ग्राम। आइए हमारे साथों साथ मुरदोली ग्राम जाने का प्रयास करेंगे। मुरदोली ग्राम की हकीकत जो है जमीनी वह भी हम आपको आज जो है दिखाएंगे। मुरदोली ग्राम में आखिर हुआ क्या, किसने किया अतिक्रमण, आइए जानने का प्रयास करते हैं। कीर्तिराज मेश्राम, राहणार मुरदोली। काय सांगणार आहे जागेबद्दल? जागेबद्दल आले ते साहेब लोक जो हे अर्ज वर्ज लिहून दिला आम्हाला। 30 वर्षापासून 40 वर्षापासून माझ्या सासऱ्याची अतिक्रम आहे, ती धरलेली जागा आहे आणि हा किशोर मेश्रामांच्या वेळोवेळी रिपोर्टी करते। पोलीस पाटलाच्या वेळोवेळी रिपोर्टी केलं, हा तोडताड केलं त्यानं। किशोर मेश्रामनं ट्रॅक्टर आणलं, हा कूप तोडलं। आम्ही तुरुतच ते गेल्यावर आम्ही हा कूप केलून पोलीस पाटलाले काही माहीत नसे। पोलीस पाटील होता नाही, त्याचा लेना देना काही नाही। तो याला 2 शब्द म्हणलं नको बनवा, त्यानं म्हणलं नको बनवा म्हणून तो लग्नाले निघून गेला। पण आमची जागा धरलेली आहे तर आम्ही कुंपण केलो। त्या पोलीस पाटलाचा काही दोष नाही। पोलीस पाटलाले जबरदस्ती हा आरोप लावते आणि हा विहाराच्या धमक्या देते आणि आम्हाला का नाही तसं आम्ही पूर्ण म्हणजे परेशान आहोत याच्या पाय। रिपोर्टीवर रिपोर्ट केलं तर तो सांगाल ना खूप आम्ही केलो। त्याचा काही अतिक्रम नाही। दिलीप मेश्रामच्या रत्तीचा अतिक्रम नाही, अतिक्रम बाबूलाल मेश्रामचा आहे 40 वर्षापासून कोतवालकीपासून। मग कारवाई कुणावर व्हायला पाहिजे? कारवाई आम्हावर झाल्या पाहिजे। त्याच्यावर काऊन झाली का? दिलीप मेश्रावर कारवाई काऊन झाली? आम्ही 3 जण कुंपण केलून आम्हाला बांधून न्यायला पाहिजे। त्याच्यावर काऊन केलं त्यानं का? म्हणजे कब्जा तुम्ही केलं हे मान्य करतात? आमचा कब्जा आहे। ह्या जागेला घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी आले होते का? आले होते। तर मग त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं तिथे चौकशी? सांगलून आमचा अतिक्रम आहे सर म्हणून आम्ही सोडणार नाही, काही आम्हाला मारपीट कराल। पोलीस आले होते, पोलिसाच्या समोर गेलो मी, आम्हाला बांधून पाठवा म्हणलो, पण हे जागा आम्ही सोडणार नाही। तर हे जागा तर जिल्हा परिषदची आहे, सरकारी झुडपी जंगल। माझ्या सासऱ्यानं पकडून ठेवला ना तितक्या वर्षाची,
40 वर्षापासून आम्ही ह्या जागेचा उल्लंघन करतून आम्ही येथे हळदी लावतून, वाल लावतून, शेंगा भेंड्या सगळ्याच लावतून आम्ही हे जागा आता आम्ही सोडणार नाही. शासनाची जागा आणि तुम्ही सोडणार नाही नाही? नाही नाही आम्ही मग दिलीप मेश्राम यांचा काय रोल आहे? नाही त्या दिलीप मेश्रामचा काही रोल नाही, अजिबात रोल नाही. दुखत कांबळे. काय सांगणार ह्या जागेवर कब्जा कुणाचा आहे? माझ्या वडिलाचा. काय नाव आहे तुमच्या वडिलाचे? बाबूलाल तुलाराम मेश्राम. काय सांगणार ह्या कब्जाबद्दल? आता काही दिवसापूर्वी ज्या आहेत बातम्या चालत आहेत, पूर्ण जे आहे प्रकाशित होत आहे, जिकड तिकड मुर्दोली या गावच्या पोलीस पाटलांनी कब्जा केलेला होता दिलीप मेश्राम यांनी, म्हणून त्यांना जे आहे सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे असं म्हणून. नाही, खोटा आहे तसा. तर मग कब्जा कोणी केलाय? कब्जा बाबूलाल तुलाराम मेश्राम. ही जागा कुणाची आहे? बाबूलाल तुलाराम मेश्राम. बाबूलाल तुलाराम मेश्राम यांची जर जागा आहे तर मग जिल्हा परिषदची जागा कशी काय? ते जिल्हा परिषद बुद्धी झाली आहे, कब्जा केला आहे. 7/12 कुणाच्या नावाने निघते इथला? 7/12 नाही निघून राहिला आता, आहे पण 7/12 आता आले आहे. किती वर्षापासून तुम्ही कब्जा केला होता? जेव्हापासून माझा वडील कोतवाल होता ना, जेव्हापासून माझा वडील कोतवाल होता त्या वर्षापासून म्हणजे पगार नव्हता त्याला, तर त्यांनी तो मोह दिला, तो कब्जा आहे. अच्छा, हे सांगा मग दिलीप मेश्राम यांनी कब्जा केला नाही तर त्यांना निलंबित करण्यात आला, तर ह्याच जागेकरिता निलंबित करण्यात आला का? खोटा आहे, सारा खोटा आरोप आहे. खोटा आरोप आहे तो. तुलाराम मेश्राम, राहणार मुर्दोली, पोस्ट डौवा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया. हा, कब्जा माझा आहे, अतिक्रमण नाही. पहिलेच्या मालगुजारांना दिलेली जमीन आहे, त्याच्यात मी वहिवाट माझा चालू आहे. ज्यावेळेस तुम्हाला संबंधित विभागाकडून पत्रव्यवहार झाला, सगळा काही झाला आणि तुम्ही म्हणता का आमचं अतिक्रमण नाही, तर अतिक्रमण तुमच्या नाही तर मग कुणाच्या आहे? मालगुजाराची जागा आहे तर त्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? मालगुजाराचा पुरावा म्हणजे आता तर पाटीलकी आहे ना, त्यानं आम्हाला दिलं तर तशामध्ये झगडे तुफानच नाही, काही नाही. तशामध्ये मालगुजारीचा होता, साधा रुपा होता त्याच्यामध्ये, हे तू जमीन धरून गेले बेटा, इतकी तुझ्यात कब्जा, ते फलानाच्या कब्जात जोत राहे नावावर नाही लिहून देत होते. आता काही दिवसाच्या पूर्वी आता बातम्यावर बातम्या चालत आहेत का मुर्दोलीचे पोलीस पाटील निलंबित दिलीप मेश्राम आणि त्यांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार जो आहे उघडकीस केल्याचा दिसून येत आहे. तुम्ही म्हणताय एकीकडे तुमचं अतिक्रमण आहे आणि काही लोक म्हणतात का दिलीप मेश्रामचं अतिक्रमण ह्या जागेवर नाही, तर अतिक्रमण कोणाचं आहे या जागेवर? मग का बरं दिलीप मेश्राम यांच्यावर कारवाई करण्यात आली? तो खोट्याच कारवाया करते. कोण खोट्या कारवाया करते? किशोर भैयालाल मेश्राम. तो आम्हाला जगूच नाही दे. 20-25 वर्षापासून आमच्या मागे लागला आहे तो. काय सांगणार अजून दिलीप मेश्राम यांच्याबद्दल? आणि जागेवर कब्जा तुम्ही केला, मग त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे? खोटी आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आले असतील ना ह्या जागेवर, मोका चौकशी मोका पंचनामा झाला असेल ना ह्या जागचा, तर त्यांनी काय 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 रिझल्ट काढला? त्यानं विचारपूस केला की ते कब्जा कोणाचा आहे, माझा आहे, तर हे तुमच्या नावावर आहे का? जिल्हा परिषदची जागा आहे तर आमच्या नावावर कशी येईल? कब्जा माझा आहे. तर तुम्ही जिल्हा परिषदच्या जागेवर कब्जा करून टाकला? कब्जा पहिलेपासून मालगुजारीपासूनच आहे तो. मालगुजारी नष्ट झाली, मग ते गेली जिल्हा परिषदला. दयाराम मेश्राम, पोलीस पाटील मुर्दोली. 2011 पासून मी पोलीस पाटील या पदावर कार्यरत होतो आणि गैरअर्जदार किशोर भैयालाल मेश्राम यांनी 2021ला माझ्या नावे 5 मुद्द्याची रिपोर्ट दर्ज केलेली होती आणि त्या रिपोर्टमध्ये चौकशी होऊन काही निष्पन्न झालेलं नाही. दुसरी गोष्ट, 2024ला त्यांनी अजून त्याच मुद्द्याची त्याच रिपोर्ट माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे सादर केलेली होती. त्यांची पण चौकशी झाली. त्याच्यात पण मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि तलाठी यांच्यामार्फत चौकशी झाली. त्याच्यात पण काहीच तो निष्पन्न माझ्यावर करू शकला नाही. माझ्यावर दोषारोप केलं, ते सगळं निष्पन्न ठरलेले आहेत. आणि दिनांक
7/3/2025 माझा एक विलंबनाचा ऑर्डर काढलेला आहे मॅडमनी, आणि त्याच्यात उल्लेख केलेला आहे 2021च्या तक्रारीनुसार, आणि 2021च्या तक्रारीत काहीच निष्पन्न नसताना त्याचा तिथे उल्लेख आहे, आणि 2003-25च्या तहसीलदार मॅडम यांच्या पत्रानुसार व विधानसभा सदस्य मुरगाव अर्जुनी यांच्या 1/3/2025च्या पत्रानुसार आपणाला विलंबित करण्यात येत आहे असं मॅडमचं पत्र आहे, पण त्यांच्यात काहीच निष्पन्न नाही. आणि मॅडम जर एक विधानसभा सदस्य यांच्या पत्रानुसार जर पोलीस पाटलांना जर विलंबित जर करत असेल तर पोलीस पाटलांनी पोलीस पाटीलकी गावात करायची कशी, हा एक आज आमच्या पोलीस पाटलांच्या समोर प्रश्न उभा आहे. काय सांगणार अतिक्रमण केल्याचा जो तुमच्यावर लागलेला आरोप आहे आणि ज्याप्रमाणे अतिक्रमण केल्याचा दावा केलेला जात आहे, हा, आणि गावामध्ये म्हणत आहेत का तुम्ही अतिक्रमण केले नाहीत, कब्जा कुणाचा, निलंबित तुम्ही, काय सांगणार यावर? बाप मर्डर करतो पोराला फाशी देतो अशासारखं मॅडमचा हा ऑर्डर आहे, आणि त्यामुळे अतिक्रमण जे आहे हे बाबूलाल तुलाराम मेश्राम यांचं आहे, आणि ते 2 पिढ्यांपासून आहे. त्यांनी तहसीलदार मॅडम यांच्या समोर कोर्टात मान्य केलं आहे, आणि याच्यात माझं काही हस्तक्षेप नाही किंवा माझ्या कोणत्याच प्रकारचं अतिक्रमण नाही. हा पहिल्यांदा मॅडमने सिद्ध करावं, त्याच्यानंतर मला ऑर्डर द्यावं असं माझी विनंती आहे. काय सांगणार, समोरची भूमिका काय राहणार तुमची? समोरची भूमिका मी कोर्टात जाणार आहे. जैसे कि दर्शकों आपने देखा मुरदोली ग्राम की खबर अभी तक हम आपको दिखा रहे थे, और मुरदोली ग्राम में क्या हुआ। एक तरफ कहा जा रहा है दिलीप मेश्राम के जरिए कि मैंने कोई अतिक्रमण नहीं किया, तो एक तरफ दावा किया जा रहा है कोई मेश्राम परिवार है उनका कि हमने अतिक्रमण किया, हमारे आजे बाबे से जो है वह अतिक्रमण हमने किया है, हमारे नाम से कई बार जो है रिपोर्ट देते जाते हैं और हमारे को हरासमेंट करने का काम करते हैं। लेकिन एक तरफ ये भी गौर करने वाली बात है कि जगह तो जिला परिषद की है, अतिक्रमण किया था किसी और ने। दिलीप मेश्राम का कहना आ रहा है कि मैंने अतिक्रमण नहीं किया, अतिक्रमण जिसने किया उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, मेरे ऊपर क्यों हुई निलंबन की कार्रवाई। ऐसे बहुत सारे जो है सवाल खड़े हो रहे। अब अर्जदार ने जो है अर्ज लगाया, एप्लीकेशन लगाया, एप्लीकेशन लगाने के बाद में जो है गैर अर्जदार के ऊपर कार्रवाई होना चाहिए थी, लेकिन अब अतिक्रमण किया किसने और कार्रवाई किस पर हुई, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। साथ ही साथ जो है दिलीप मेश्राम से हमने सवाल किए कुछ। दिलीप मेश्राम का कहना आ रहा है कि मैंने अतिक्रमण नहीं किया, लेकिन मैं सामने जो है मैं कोर्ट में जाऊंगा और न्यायपालिका से न्याय मांगने का प्रयास करूंगा, मेरे ऊपर जो है कार्रवाई की गई है, ठीक है, मैं आदेश का पालन करता हूँ, मैं एक जिम्मेदार पद पे था, मुझे सारी पद की जो है गरिमा समझती है। कहीं ना कहीं उन्होंने जो है प्रशासन के ऊपर निशाना तानते हुए जो है अपनी बात रखी है। दर्शकों बहुत ही जल्द अगले पार्ट में पार्ट 2 के साथ मिलेंगे। गोंदिया से देवेंद्र दमाए।